Hello students, in our chapter called electric current through conductors. Okay, now last lecture yesterday we finished everything, theory and all the numericals. Okay, आज आपण त्यातले MCQ सोडवणार आहे. ओके, आता मी तुम्हाला त्यातले MCQ का सोडून देतोय? I just want to teach you how to approach, what should be your approach towards the problem. Okay, प्रॉब्लेमची सुरुवात कशी करायची, विचार कसा करायचा, हे याची तुम्हाला थोडीशी आयडिया यावी म्हणून हे शिकवतोय. सी हे बघा, तुम्ही जे MCQ प्रॅक्टिस म्हणून करणार आहे, ओके, तेच एक्झामला येतील असं नसतं. रादर 80% येत नाहीत. ओके, फक्त 20% रिपीट होतात. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला परीक्षेत येणारा प्रॉब्लेम हा नवीन असणार आहे. ओके, पण तो जर का प्रॉब्लेम नवीन आहे, मग त्याची सुरुवात कशी करायची, एक्झॅक्टली काय लॉजिक लावायचं, हे प्रत्येक प्रॉब्लेमला वेगवेगळं असेल. पण ते लॉजिक डेव्हलप कधी होतं, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता. ओके, त्याच्यामुळे आता मी तुम्हाला इथून पुढे रोज MCQs पाठवणार आहे इलेक्ट्रिक करंटची सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, मग त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे की एक्झॅक्टली आपण अप्रोच कसा केला पाहिजे. त्यासाठी मी थोडी प्रॅक्टिस म्हणून हे 8 MCQs जे तुमच्या पुस्तकात आहेत ते घेतोय. ओके, सो वी आर टेकिंग क्वेश्चन नंबर 1, चूज करेक्ट अल्टरनेटिव्स, पेज 219. So page 219. Okay, this is question number 1. बघा आता फर्स्ट क्वेश्चन बघा. You are given 4 bulbs of 25 watt, 40 watt, 60 watt and 100 watt power. Okay, all operating at 230 volt. Which of them has the lowest resistance? Now which of them has the lowest resistance? Okay, आता हा तुम्ही सॉल्व्ह करून पण करू शकता, डिरेक्टली पण करू शकता. ओके, आता इकडे लक्ष द्या. पहिला फर्स्ट ऑफ ऑल, इन फर्स्ट प्रॉब्लेम हाऊ मेनी बल्ब्स आर गिवन? 4. सो पॉवर, प्रत्येकाची पॉवर दिली. 4 बल्ब्स आहेत, 25, 40, 60 आणि 100. 25 वॅट, 40 वॅट, 60 watt and 100 watt. So these are my 4 bulbs. Okay, now all 4 bulbs are connected to same supply, 230 volt. म्हणजे सगळे बल्ब एकाच सप्लायला कनेक्ट केले, एका वेळेस नाही, वेगवेगळे. ओके, विच ऑफ देम हॅज द लोएस्ट रेजिस्टन्स? ओके, सगळ्यात कमी रेजिस्टन्स कुणाचा आहे? नाउ फर्स्ट ऑफ ऑल we have to write down the formula of power. पॉवरचे 3 फॉर्म्युले मी शिकवले तुम्हाला. पहिला होता V into I. ओके, पण इथे तुम्हाला पॉवर आणि व्होल्टेज दिले. ओके, आणि रेजिस्टन्स विचारलाय, म्हणजे इक्वेशन मध्ये रेजिस्टन्स आला पाहिजे. ओके, मग अजून एक फॉर्म्युला होता दुसरा, जर तुम्हाला आठवत असेल, P is equal to V square upon R. राईट, P is equal to V square upon R. आता मी जर का हा R इकडे घेतला तर R इज इक्वल टू काय रे? V स्क्वेअर अपॉन P. ओके, आता बघा तुमच्याकडे V आहे आणि P आहे ना, बरं. व्होल्टेज किती आहे? 230. पहिल्याची पॉवर किती आहे? 25. V च्या जागी 230 आणि पॉवरच्या जागी 25 टाकून तुम्ही काय काढू शकता? रेजिस्टन्स. म्हणजे तुम्ही चौघांचा रेजिस्टन्स काढू शकता. ओके, तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तरी प्रॉब्लेम नाहीये. यू कॅन कॅल्क्युलेट अँड गेट द आन्सर. ओके, पण परीक्षेत आपल्याला वेळ वाचवायचा असतो. ओके, आता बघा इकडे 4ही बल्ब साठी, फॉर ऑल दीज 4 बल्ब्स व्होल्टेज इज कॉन्स्टंट. V कॉन्स्टंट आहे, सो V बदलणार नाहीये. V कॉन्स्टंट आहे, कट नाही केला त्याला, मी कॉन्स्टंट आहे म्हणजे तो बदलणार नाहीये ना. मग आता R आणि P मध्ये कुठलं रिलेशन आलं? इनवर्स. R इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू P. म्हणजे ज्याची पॉवर कमी त्याचा रेजिस्टन्स जास्त, किंवा उलट, ज्याची पॉवर जास्त त्याचा रेजिस्टन्स कमी. ओके, मग त्यांनी काय विचारले? विच ऑफ देम हॅज द लोएस्ट पॉवर? सगळ्यात लोएस्ट पॉवर कुणाची असेल रे? सॉरी, लोएस्ट रेजिस्टन्स. सॉरी, लोएस्ट पॉवर नाही, लोएस्ट रेजिस्टन्स विचारलाय. विच ऑफ देम हॅज द लोएस्ट रेजिस्टन्स म्हणजे सगळ्यात कमी रेजिस्टन्स कुणाचा असेल, ज्याची पॉवर सगळ्यात जास्त असेल. 1, 2, 3, 4 4 बल्ब मध्ये कुणाची पॉवर सगळ्यात जास्त आहे? 100 वॅट. म्हणजे याचा रेजिस्टन्स सगळ्यात कमी, याचा रेजिस्टन्स सगळ्यात जास्त. सो द करेक्ट ऑप्शन इज 100 वॅट, विच इज ऑप्शन डी.
सो पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन डी. ओके, समजलं? तुम्हाला डाऊट येत असेल तर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, चौघांचे रेजिस्टन्स काढून बघा. व्ही आहे तुमच्याकडे, पॉवर पण आहे, कॅल्क्युलेट करा आणि चेक करा. ओके, सो दिस इज द फर्स्ट MCQ. ओके, now look at the second MCQ. Okay, now it's a theoretical problem. Listen, which of the following is an ohmic conductor? ओमिक कंडक्टर म्हणजे जो ओम्सला फॉलो करतो. ओके, फर्स्ट ट्रान्झिस्टर नाही, ट्रान्झिस्टर इज अ डायोड. आणि मी तुम्हाला शिकवलं होतं की 4 एक्झाम्पल सांगितले होते की जे ओम्सला फॉलो करत नाहीत. ओके, त्याच्यामध्ये मी तुम्हाला थर्मिस्टर सांगितलं होतं, मी तुम्हाला व्हॅक्यूम ट्यूब सांगितल्या होत्या, डायोड सांगितले होते. ओके, आणि इलेक्ट्रोलाइट सांगितले होते. मग आता इथे बघा, पहिला ऑप्शन आहे ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर हा डायोड आहे, सेमीकंडक्टर आहे, म्हणजे तो ओम्सला ओबे करत नाही. व्हॅक्यूम ट्यूब नाही ओबे करत, इलेक्ट्रोलाइट नाही ओबे करत, हे तिघं पण ओबे करत नाही. नायक्रोम वायर इज अ कंडक्टर, अलॉय असला तरी कंडक्टर आहे, इट ओबेज ओम्स लॉ. सो क्वेश्चन 2 ॲज द करेक्ट ऑप्शन, ऑप्शन डी. थिओरॉटिकल प्रश्न आहे. ओके, ठीक आहे. सी काही थिओरॉटिकल पण असतात. ओके, आणि मग ते थिओरॉटिकल तुम्हाला डिरेक्टली सुटतात. आपण त्याच्यासाठी तुमचं रीडिंग चांगलं पाहिजे. ओके, यू मस्ट रीड प्रॉपरली. ओके, थर्ड क्वेश्चन थिओरॉटिकल इज नीट आहे का? अ रिओस्टॅट इज युज्ड. ओके, नाउ थर्ड क्वेश्चन इज रिलेटेड टू रिओस्टॅट. आता तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला रिओस्टॅट सेपरेटली शिकवलं होतं, RH असं पण लिहितात. रिओस्टॅटला आपण म्हणतो व्हेरिएबल रेजिस्टर. रिओस्टॅट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हेरिएबल रेजिस्टर. बघा आता, a rheostat is used first to bring on a known change of resistance in a circuit. known change म्हणजे जो चेंज आपल्याला माहिती आहे. ओके, सेकंड, to continuously change the resistance in any arbitrary manner and thereby alter the current. Third, to make and break the circuit. And last, neither to alter the resistance nor the current. C आणि D पूर्ण चुकीचे. का बरं? बघा, सी काय दिलंय, टू मेक अँड ब्रेक द सर्किट म्हणजे ऑन ऑफ, आणि हे रिओस्टॅटचं नाही, हे कीचं काम आहे. ओके, सो सी इज रॉंग. डी, नायदर टू अल्टर द रेजिस्टन्स नॉर द करंट, म्हणजे तो रेजिस्टन्स पण बदलत नाही आणि करंट पण बदलत नाही, हे शक्य नाहीये. ओके, आता रिओस्टॅट काय करतो रे, रेजिस्टन्स बदलतो. नॅचरली रेजिस्टन्स बदलला की करंट पण बदलणार आहे. रेजिस्टन्स कमी झाला, करंट वाढणार, रेजिस्टन्स वाढला, करंट कमी झाला. सो सी अँड डी आर रॉंग. आता ए आणि बी मध्ये ए काय रे, टू ब्रिंग अ नोन चेंज. नोन म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, नसतो माहिती आपल्याला. जर तुम्हाला नोन चेंज हवा असेल तर तुम्ही रिओस्टॅट नाही लावत, रेजिस्टन्स बॉक्स लावता. मग रेजिस्टन्स बॉक्स मध्ये व्हॅल्यू दिसते ना समोर, रिओस्टॅट मध्ये दिसत नाही. सो ए सुद्धा रॉंग आहे. सो बी काय बघा, टू कंटिन्युअसली चेंज द रेजिस्टन्स इन एनी आर्बिट्ररी मॅनर, म्हणजे अप ऑर डाऊन, अँड देअर बाय अल्टर द करंट, म्हणजे तो रेजिस्टन्स बदलतो, वाढवतो किंवा कमी करतो, आणि त्याच्यामुळे करंट सुद्धा बदलतो. So this is the correct option. So for question 3, the correct option is option B. Okay, ठीक आहे, समजताय? दुसरा आणि तिसरा कम्प्लिटली थिओरॉटिकल होते. ओके, पहिला तरी न्यूमेरिकल सारखा होता, दुसरा आणि तिसरा थिओरॉटिकल आहे. ओके, तरी पण मी ते तुम्हाला एक्सप्लेन केलेले. ओके, नाउ विल गो टू फोर्थ. आता लक्ष द्या. ओके, महत्वाचं आहे फोर्थ. द वायर ऑफ लेंथ L अँड रेजिस्टन्स R इज स्ट्रेच्ड. इकडे बघा, ही वायर आहे. ओके, फर्स्ट वायर आहे माझी. सो व्हॉट इज द लेंथ ऑफ वायर? ओरिजिनल लेंथला मी L1 नाव देतो, L1 ला त्यांनी L सांगितले घ्यायला. ठीक आहे, आणि ओरिजिनल रेजिस्टन्सला R1 नाव देतो, त्याला त्यांनी R घ्यायला सांगितले. सो आता ही जी वायर आहे तिची लेंथ आहे L, कॅपिटल L, रेजिस्टन्स ही कॅपिटल R. ओके, पुढे बघा, इज स्ट्रेच्ड. स्ट्रेच करणे म्हणजे काय रे, स्ट्रेच करणे म्हणजे ताणणे, ओढली तिला. ओके, ताणली. सो दॅट इट्स रेडियस ऑफ क्रॉस सेक्शन इज हाफ.
बघा तिचा रेडियस अर्धा झालाय. ओके, व्हॉट इज द न्यू रेझिस्टन्स. ओके, म्हणजे ती ताणली. आता ताणल्यावर ती पातळ होणार. झाली पातळ. ताणली ना ती. किती ताणली. बर, आता हा आर रेझिस्टन्स आहे बरं का, हा रेडियसचा नाहीये. आपण रेडियस पण लिहू ना. तिची रेडियस होती R1. किती होती रेडियस. R1. R1 ला नाव देतो मी R. ओके, आता रेडियस किती झालेली आहे तिची R2 आणि ती ह्याच्या हाफ आहे. हाफ आहे म्हणजे किती आहे R/2. कॅल्क्युलेट द न्यू रेझिस्टन्स. कोण काढायचं आहे तुम्हाला R2. ओके, पहिले ना प्रश्न समजून घ्या, उत्तर नंतर कळेल तुम्हाला. ओके, सो पहिल्यांदा तुमच्याकडे एक वायर आहे. त्या वायरची लेंथ L आहे, रेझिस्टन्स R आहे आणि रेडियस स्मॉल r आहे. ठीक आहे, ती वायर तुम्ही स्ट्रेच केली. ओके, तिची लेंथ किती झाली माहित नाही, ते नाही सांगितलं त्यांनी, पण रेडियस किती झाली हाफ झाली. ओरिजिनल किती होती R, त्याची हाफ केली मी. रेझिस्टन्स किती तो कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, नाव दोन प्रश्न आहेत, त्याची नीट उत्तर द्या. ओके, फर्स्ट, मटेरियल बदललं का. नाही, तीच वायर स्ट्रेच केली ना, सो मटेरियल नाही बदललं. दुसरी गोष्ट, टेम्परेचर बदललं का. नाही, दोघं सेम टेम्परेचरला आहेत, तसं काही सांगितलं नाही प्रॉब्लेम मध्ये. सो मटेरियल आणि टेम्परेचर बदललं नाही. ओके, याचा अर्थ रेझिस्टिव्हिटी बदलणार नाही. रो डज नॉट चेंज, रो बदलणार नाही. ओके, ठीक आहे. आता इकडे बघा, मी इथे सोल्युशन लिहितोय. ओके, लक्ष द्या. पहिली वायर आहे ना, पहिल्या वायरसाठी मी फॉर्म्युला लिहितो. बघा काय लिहितोय, R इज इक्वल टू रो L अपॉन A. हा फॉर्म्युला शिकवलाय, रो L अपॉन A. आता ए काय असतो, ए इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, त्याचा फॉर्म्युला असतो पाय R स्क्वेअर. बरोबर. ओके, आता हा फॉर्म्युला मी लिहितोय पहिल्या वायरसाठी. पहिल्या वायरचं रेझिस्टन्स किती आहे रे R1. पहिल्या वायरची लेंथ किती रे L1. ओके, याची लेंथ माहिती का रे तुम्हाला. याची लेंथ माहितच नाही तुम्हाला दुसऱ्याची. ओके, बर, पाय कॉन्स्टंट आहे, रो कॉन्स्टंट आहे R1. सो दिस इज इक्वेशन 1 फॉर विच वायर, फर्स्ट वायर. ओके, आता सेम इक्वेशन आय एम गोइंग टू राईट डाऊन फॉर सेकंड वायर. काय येणार, R2 इज इक्वल टू रो L2 अपॉन पाय R2 स्क्वेअर. इक्वेशन 2. ओके, आता तुम्ही म्हणा तुम्ही रो 1 रो 2 काय नाही लिहिलं, कारण मटेरियल सेम आहे आणि पाय कॉन्स्टंट आहे. ओके, काय करतोय मी बघा, डिवाइड इक्वेशन 1/2. विल डिवाइड. काय सांगा, R1 अपॉन R2 इज इक्वल टू रो L1 अपॉन पाय R1 स्क्वेअर अपॉन रो L2 अपॉन पाय R2 स्क्वेअर. ठीक आहे, सो रो L1 अपॉन पाय R1 स्क्वेअर इंटू, हे उलट होणार ना, पाय R2 स्क्वेअर अपॉन रो L2. डिनॉमिनेटर वर गेला की उलटा झाला. रो गेट्स कॅन्सल, पाय गेट्स कॅन्सल. ओके, नीट बघा मी कसं लिहितोय आता. L1 आणि खाली कोण L2 इंटू वरती कोण R2 स्क्वेअर अपॉन R1 स्क्वेअर. ठीक आहे. ओके, आता R2 किती आहे रे, R/2 ना. ओके, सबस्टिट्यूट करू शकतो. विसरू नका, आपल्याला काय काढायचं, आपल्याला R2 काढायचंय, कॅपिटल R काढायचं. ओके, हा R1 दिलाय आपल्याला, किती दिलाय R दिलाय ना. या दोघांमधलं पण रिलेशन आपल्याला माहिती आहे. त्रास कोण देणार आहे तुम्हाला, लेंथ, कारण लेंथ बद्दल काहीच बोलले नाहीये. जेव्हा ती वायर ताणली त्यांनी, ओके, तिची लेंथ डबल झाली, ट्रिपल झाली, आपल्याला नाही माहिती. मग आपल्याला पहिले हे काढावं लागेल. ओके, त्यासाठी मी काय करतोय बघा. ओके, आता लक्ष द्या. जेव्हा तुम्ही वायर स्ट्रेच करता, ओके, तेव्हा तिची लेंथ वाढते नॅचरली. लेंथ वाढते, थिकनेस कमी होतो, पण एक गोष्ट बदलत नाही आणि ती म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम नाही बदलत, कारण तीच वायर आहे ना. ओके, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट वायर, त्याला मी V1 म्हणतो, इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सेकंड वायर. ओके, आता वायरचा शेप काय असतो रे, सिलेंडर.
वायर सिलेंड्रिकल असते ना. व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर? पाय आर स्क्वेअर एच. एच म्हणजे हाईट, त्या हाईटलाच आपण लेंथ म्हणतो. कळलं? पहिली वायर आहे R1 L1, दुसरी वायर पाय पाय कॅन्सल. इथे कोण आहे? L1, तिकडनं L2. R2 अपॉन R1, R2 चा पण स्क्वेअर, R1 चा पण स्क्वेअर. कळलं? काय केलं समजलं का? म्हणजे L1 अपॉन L2 ला काय लिहायचं? R2 अपॉन R1 ब्रॅकेट स्क्वेअर. दिसला L1 अपॉन L2. करा सबस्टिट्यूट. R1 अपॉन R2 इज इक्वल टू, दिस इज L1 अपॉन L2, त्याला काय लिहिणार आपण? R2 अपॉन R1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू परत तेच R2 अपॉन R1 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर? हे तर मी आहे तसंच लिहून टाकलं. L1 अपॉन L2 ला काय लिहिलं आपण? R2 स्क्वेअर अपॉन R1 स्क्वेअर. आता असं लिहू का? R2 अपॉन R1 रेज टू 4. आणि इकडे कोण? R1 अपॉन R2. ओके. आता व्हॅल्यूज टाका. चला, R1 काय आहे? R. R2 कॅल्क्युलेट करायचे. R2 किती आहे? स्मॉल R2 R अपॉन 2 अपॉन R1 किती आहे? R. पण रेज टू काय रे? 4. सो R अपॉन R2 इज इक्वल टू R रेज टू 4 अपॉन 16 upon R raised to 4. So R raised to 4, R raised to 4 cancel. So R upon R2 is equal to 1 upon 16. Cross multiply करा. R2 is equal to 16 R. Okay. So resistance, new resistance of the wire is 16 R. Option D. ओके. पूर्ण प्रॉब्लेम कॉपी करून घ्या, नंतर व्हिडिओ पॉज करून, कारण हा इम्पॉर्टंट आहे. ओके. इन शॉर्ट काय लक्षात ठेवा, डोक्यात हे नाही ठेवायचं की अरे फक्त रेडियस दिली, लेंथ दिलीच नाही. लेंथ दिली नाही तर लेंथ तुम्हाला काढून घ्यावी लागेल. म्हणून सुरुवातीला दोघांचं व्हॉल्यूम कम्पेअर करायचं आणि मग L1 बाय L2 ला काय लिहिता येतं हे ना, मग ते इथं सबस्टिट्यूट करायचं अँड देन यू विल गेट द आन्सर. ओके. सो दिस इज प्रॉब्लेम नंबर 4. हा टाईप खूप महत्वाचा आहे. हा बऱ्याच एक्झामला बऱ्याच वेळेस येऊन गेलेला प्रश्न आहे. ओके. ठीक आहे. नाउ विल गो टू द नेक्स्ट वन. So, now we'll continue. Problem number 5. Okay? बघा आता काय. Masses of 3 pieces of wires made up of same metal. Same metal म्हणजे रो सेम. Are in the ratio. Masses बर का. Masses ला लिहितो मी M1 is to M2 is to M3 is equal to 1 is to 3 is to 5. 1 is to 3 is to 5. पुढे. And the length L1 is to L2 is to L3 is 5 is to 3 is to 1. उलटा आहे म्हणजे 5 is to 3 is to 1. Okay. The ratio of their resistance म्हणजे तुम्हाला काढायचं आहे R1 is to R2 is to R3. Okay. Simple problem. बघा. A metal is given. Okay. तीन वायर आहेत. तिघांची लेंथ काय आहे? 5 is to 3 is to 1. मासेस काय आहे? 1 is to 3 is to 5. ओके. आणि तुम्हाला विचारलं रेजिस्टन्स, पण तिन्ही वायर सेम मेटलच्या आहेत. परत सेम टेम्परेचर कॉन्स्टंट, नेचर कॉन्स्टंट म्हणजे रो कॉन्स्टंट.
So in this problem also rho is constant. Okay. आता कसा स्टार्ट करायचा. ओके, आता मी जरा शॉर्टकट सांगणार तुम्हाला. बघा इकडे पहिल्यांदा इक्वेशन तयार करायला शिका. R इज इक्वल टू रो एल अपॉन ए. बरोबर, R इज इक्वल टू रो एल अपॉन ए. ओके, ठीक आहे. आता मी आता इक्वेशन 1 लेवल करतो. ठीक आहे. आता विचार करायचा आहे, आपल्या इक्वेशन मध्ये ना कुठेच मास नाहीये. मास इज नॉट देअर. आजपर्यंत कधी आपण मास बद्दल बोललो पण नाहीये. ओके, आणि त्यांनी तर मास दिलंय. मीन्स यू हॅव टू इंट्रोड्यूस अ टर्म ऑफ मास इन युअर इक्वेशन. मासची टर्म इक्वेशन मध्ये आली पाहिजे. ओके, मग कशी आणायची बघा इकडे. काय लिहिलं रे मी इकडे? डेन्सिटी. व्हॉट इज डेन्सिटी? We all know mass upon volume. डेन्सिटीला मी डी लिहितो. खरं तर डेन्सिटीला पण रो लिहितात, पण आपण ऑलरेडी रो कशाला वापरलाय? रेझिस्टिव्हिटीला. सो मी डेन्सिटीला डी लिहिणार आहे. ओके, सो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला कॅपिटल व्ही लिहिला, चालेल. ओके, आत्ताच याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये व्हॉल्यूमला काय लिहितो तर आपण इट्स अ वायर पाय आर स्क्वेअर एच. नाही, एचच्या ऐवजी एल. आठवलं? एचच्या ऐवजी एल. आणि हा जो पाय आर स्क्वेअर आहे तो कोण असतो? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे आपलं इक्वेशन काय येणार रे? इथे लिहितो मी डी इज इक्वल टू एम अपॉन ए इंटू एल. डी इज इक्वल टू एम मास अपॉन पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू एल. सो ए इकडे घ्या. ए इज इक्वल टू एम अपॉन डी एल. चालेल. ओके, कळलं का? एरिया बद्दल काहीच माहिती दिली नव्हती ना, पण एरियाच्या ऐवजी हे लिहू शकतो आपण. आणि ते कसं आलं? या फॉर्म्युलाने. करा सबस्टिट्यूट. इक्वेशन 1 बिकम्स काय बघा इक्वेशन? आर इक्वल टू रो एल अपॉन ए. एच्या ऐवजी काय लिहायचं? एम अपॉन डी एल. म्हणजे वर जाईल ना, डी इंटू एल, एल इंटू एल, एल स्क्वेअर. गॉट इट? सगळ्यांनी इथपर्यंत समजलं? ओके, हा. आता तिन्ही वायरचं मटेरियल सेम. मटेरियल सेम म्हणजे रो कॉन्स्टंट. मटेरियल सेम म्हणजे डेन्सिटी कॉन्स्टंट. ओके, सो काय आलं माझं फायनल इक्वेशन? आर इज प्रपोर्शनल टू, हे कॉन्स्टंट आहेत ना दोन, एल स्क्वेअर अपॉन एम. बघा, मी तुम्हाला इक्वेशन कसं तयार करायचं हे शिकवलं. प्रॉब्लेम आता तुम्हाला सोडवता येईल. ओके, मी सोडून दाखवणार आहे, पण तरी पण तुम्हाला हाऊ टू क्रिएट द इक्वेशन, दॅट इज इम्पॉर्टंट. आता फायनल स्टेप. R1 is to R2 is to R3 is equal to L1 square upon M1 is to L2 square upon M2 is to L3 square upon M3. ठीक आहे, हाच फॉर्म्युला यूज केला. आता सबस्टिट्यूट करा. व्हॉट इज L1? 5 square upon M1 is 1 is to, what is L2? 3 square upon 3 M2 is to 1 square upon 5. Solve करा. 25 is to 1 upon 9 is to 3, 1 is to 5. ओके, आता ऑप्शन चेक करा. सर ऑप्शन चेक केले, असा ऑप्शनच नाहीये सर. ओके, ऑप्शन मध्ये फक्त न्यूमरेटर आहे. ओके, ऑप्शन मध्ये फक्त न्यूमरेटर आहे ना, म्हणजेच ऑप्शन डिनॉमिनेटर मध्ये सगळीकडे कोण पाहिजे? 1 पाहिजे. ओके, इथं ऑलरेडी 1 आहे बघा. इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे मात्र 5 आहे ना. मग जर हा 5 काढायचा असेल तर मल्टिप्लाय बाय 5 करा. सगळ्यांना मल्टिप्लाय बाय 5 करा. काय येईल बघा? R1 is to R2 is to R3 is equal to 5 नी मल्टिप्लाय करा. 125 upon 1 is to 15 upon 1 is to 5 upon 5. बरोबर? 5 upon 5 कॅन्सल केल्यावर किती आलं? 1 is to 1. म्हणजे तुमचं आन्सर आलं R1 is to R2 is to R3 is equal to
125:15:1 and हा ऑप्शन आहे तुमच्या बुकमध्ये. दिस इज ऑप्शन डी. ओके, सो हे उत्तर पण बरोबर होतं, पण असं दिलं नव्हतं म्हणून मी चेंज केलं जसं त्यांनी दिले तसं. ओके, असं तुम्हाला बऱ्याच वेळेस करावं लागतं. यू हॅव टू मॅनेज द आन्सर ॲज पर देअर रिक्वायरमेंट. त्यांनी आपल्याला ऑप्शन्स दिलेत, मग त्यातलंच उत्तर सांगायचं आपल्याला. ओके, ठीक आहे. दिस इज अनदर इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. मी पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये लिहून दिलंय. कुठे का हे कट केलं म्हणजे काय याचा अर्थ कळतो ना, हे कॉन्स्टंट आहे, ते बदलणार नाहीये, ते सगळीकडे कटच होणार आहे, म्हणून मी अगोदरच कट करून टाकले. ओके, आपण कॉपी करून घ्या. ओके, सो वी फिनिश्ड 5 प्रॉब्लेम्स. ओके, नाउ नेक्स्ट. Get sixth problem. Okay, the internal resistance of a cell of EMF 2 volt and internal resistance is 0.1 ohm. It is connected to a resistance of 0.9 ohm. External resistance is 0.9 ohm. The voltage across the cell will be. So you have to find out voltage. Okay, आता हा खूप सिंपल आहे. ओके, बघा इकडे सोल्युशन. Now we all know that Ohm's law, V is equal to I into R. सगळ्यांना माहिती आहे. हा R दिलाय पण I नाही दिला. So for I can write down E upon R plus R into R. ओके, तुम्ही आय सेपरेटली काढला तरी चालेल, पण तो तेवढा वेळ घालवण्याची काही गरज नाही, डिरेक्टली करा. सो आयला काय लिहिलं आपण, ई अपॉन आर प्लस आर. सबस्टिट्यूट. ई किती आहे, 2 अपॉन 0.9 प्लस 0.1 इंटू 0.9. सो 2 अपॉन 1, 0.9 प्लस 0.1 इज 1 इंटू 0.9. सो आन्सर इज 1.8. सो व्होल्टेज कम्स 1.8 वोल्ट. आपण थिअरीमध्ये असा एक प्रॉब्लेम केला होता. ओके, सो V इज इक्वल टू 1.8 वोल्ट, विच इज युअर ऑप्शन बी. ओके, सो हा सिंपल प्रॉब्लेम होता. आर दिला, स्मॉल आर दिला, ई दिला, व्ही विचारला. V इज इक्वल टू आय आर. करंट माहित नाहीये, मग करंटचा फॉर्म्युला लिहिला आपण. ओके, नाउ नेक्स्ट 7th. Okay, now look at 7th. काय बघा, 100 cells, each of EMF 5 volt and internal resistance 1 ohm. प्रत्येक सेलचा EMF किती आहे, 5 volt and internal resistance is 1 ohm. Okay, can be arranged so as to produce a maximum current in a 25 ohm resistance. म्हणजे याचं फायनल आन्सर आलं पाहिजे 25 ohm resistance. Okay, each row contains equal number of cells. The number of rows should be. Okay, आता सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे सेल्स किती आहेत रे, तो नंबर खूप मोठा आहे. 100 सेल्स आहेत तुमच्याकडे. ओके, एका सेलचं व्होल्टेज किती रे, 5 व्होल्ट आहे. इंटरनल रेजिस्टन्स किती आहे, 1 ओहम आहे. पण तुम्हाला जो रेजिस्टन्स क्रिएट करायचा आहे तो कितीचा करायचा आहे, 25 ओहमचा. व्होल्टेज कितीचं करायचं ते नाही सांगितलं. त्यांनी काय सांगितलं, क्रिएट अ रेजिस्टन्स ऑफ 25 ओहम. ओके, आता आपल्याला माहिती आहे जर तुम्ही सेल्स पॅरलल मध्ये लावल्या तर व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं. पण व्होल्टेजचा प्रश्नच नाही, रेजिस्टन्सचा विचार करा. सेल्स सिरीज मध्ये लावल्या तर रेजिस्टन्स वाढतो आणि सेल्स पॅरलल मध्ये लावल्या तर रेजिस्टन्स कमी होतो. एका सेलचा 1 ओहम आहे, तुम्हाला 25 करायचा आहे. ओके, मग तुम्ही म्हणाल सर 25 सेल लाईनीत लावा. बरोबर आहे, पण सेल 100 दिल्यात ना. आणि त्यांनी हे नाही विचारलं की किती, त्यांनी विचारलं तर रोज किती करायला लागतील, रोज. ओके, आपण सिंपलली सुरुवात करू. इकडे बघा,
सिरीज मध्ये वाढतो, पॅरलल मध्ये कमी होतो. सेल्स किती आहेत रे? 100. डायरेक्ट 50% डिवाइड करा. ओके, म्हणजे काय केलं मी, 50 सेल्स लाईनीत लावले. लाईनीत म्हणजे सिरीज मध्ये 50 सेल सिरीज मध्ये लावल्या. ओके, तर किती रेजिस्टन्स तयार होईल? एकाचा 1 ओहम आहे, 50 सेलचे किती होईल? 50 ओहम. काढतो मी, इकडे बघा. ह्या 50 सेलचा रेजिस्टन्स काढते बरं का मी. मग तो किती झाला? 50 ओहम झाला. पण तुम्हाला 25 पाहिजे, म्हणजे तुम्हाला अर्धा करायचा आहे. ओके, अजून 50 सेल घ्या. ओके, आणि या दोघांचं कुठलं कॉम्बिनेशन करून टाका? पॅरलल. बघा, या ओळीत, या रो मध्ये किती सेल लावल्या? 50. या ओळीत किती लावल्या? 50. बरं, या लाईनचा रेजिस्टन्स किती? 50 ओहम. खालच्या लाईनचा रेजिस्टन्स किती? 50 ओहम. कुठलं कॉम्बिनेशन केलं? पॅरलल. याचा रिझल्टंट काढा. 1/rp इज इक्वल टू 1/50 प्लस 1/50 म्हणजे 2/50 म्हणजे किती आलं? 1/25 म्हणजेच आरपी किती आला? 25 ओहम, जो आपल्याला पाहिजे होता. ओके, म्हणजे अख्ख्या तुमच्या सर्किटचा रेजिस्टन्स किती आला? 25 ओहम, आणि आपल्याला 25च पाहिजे होता. आणि 100 सेल्स वापरल्या पण मी, 50 इथे 50 इथे. त्यांनी विचारले रोज किती तयार झाल्या? रोज किती रोज तयार झाल्या? ही पहिली आणि ही दुसरी. सो हाऊ मेनी रोज आर फॉर्म? 2 रोज. ऑप्शन ए 2, 4, 500. ऑप्शन ए आहे, 2 ऑप्शन आहे. ओके, मग आता तुम्हाला कळलं असेल सेल्स इन सिरीज आणि पॅरलल वापरायचं कसं. ओके, हे सोपा प्रॉब्लेम होता हा खूपच. ओके, जर 100 सेल आहेत आणि 25 पाहिजे आणि 1 ओहम आहे, तर आपल्याला कळलं पाहिजे 50-50 डिवाइड केलं तर 2 रो तयार होतील. 50 ओहम 50 ओहम पॅरलल मध्ये लावल्या तर रिझल्टंट 25 येईल. हा, इथं व्होल्टेजचं विचारण होतं, पण व्होल्टेज पण काढू शकतो आपण. 50 लाईनीत लावल्यात ना, 5 गुणिले 50, 250 व्होल्ट. हा 250 व्होल्ट, हा 250 व्होल्ट. पॅरलल मध्ये व्होल्टेज कॉन्स्टंट, म्हणजे टोटल सर्किटचं पण 250 व्होल्ट आलं असतं. ओके, पण ते विचारलं नाहीये. ठीक आहे. सो दिस वॉज प्रॉब्लेम नंबर 7. ओके, and now we'll solve the last problem, problem number 8. Okay, now pay attention. 5 ड्राय सेल्स, त्यांनी डायग्राम काढली आहे, मी ती काढतो पहिल्यांदा. प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस प्लस मायनस. ओके, 5 ड्राय सेल्स ऑफ 1.5 वोल्ट, प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे? 1.5 वोल्ट आर कनेक्टेड ॲज शोन इन द फिगर. व्हॉट इज द ओव्हरऑल व्होल्टेज? ओव्हरऑल म्हणजे टोटल व्होल्टेज काढायचे. ओके, आता गडबडीत आपण म्हणतो सर सिरीज आहे, ऍड करा. बरोबर आहे तुमचं, पण इथे नीट ऑब्झर्व करा सेल्स कशा आहेत. निगेटिव्ह पॉझिटिव्हला गेली आहे, निगेटिव्ह निगेटिव्हला गेली आहे. कळतंय का? माहिती सेल उलटी आहे ना, रिव्हर्स आहे ना. याची 1.5 याची 1.5 ऍड होणार, 1.5 प्लस 1.5 3, पण ही निगेटिव्ह असल्यामुळे सबट्रॅक्ट होणार. ओके, म्हणजे काय होणार आहे बघा, प्लस 1.5 प्लस 1.5, हा मायनस 1.5, आणि हे परत 2 प्लस 1.5 प्लस 1.5. का? कारण ती सेल रिव्हर्स लावली. तुम्हाला शिकवताना मी सांगितलं नव्हतं शिकवताना, कारण आपण सरळ लावत असतो, पण रिव्हर्स सेल असेल तर तो मायनस करायचा. मग काय आलं रे, टोटल व्होल्टेज किती आलं? 4.5 वोल्ट. हे कॅन्सल होणार ना दोन. सो टोटल व्होल्टेज इज 4.5 वोल्ट, विच इज ऑप्शन बी. Okay, so here we solve all the MCQs from your textbook. Okay, मी तुम्हाला सॉल्व करून दाखवले. नुसती उत्तरं मार्क करायची नसतात, परीक्षेत मार्क करायचे असतात, पण तुम्हाला सोडवायची प्रॅक्टिस पाहिजे. ओके, सो याची प्रॅक्टिस करा. you'll be able to solve more and more MCQs. Okay, now in next lecture, okay, this is the last lecture for current. आता इथून पुढे मी तुम्हाला MCQs पाठवत जाईल टेस्ट मधनं. ओके, for next lecture, okay, I want you to bring this log table. Okay, हा log table आहे. तुम्हाला विनोद सरांनी लॉगॅरिथम नावाचं चॅप्टर शिकवलंय. ओके, पण लॉग यूज कसा करायचा ते मी शिकवणार आहे. त्यांनी तुम्हाला कन्सेप्च्युअली चॅप्टर शिकवलंय. आय एम गोइंग टू टीच यू हाऊ टू यूज लॉग. ओके,
सो आय वॉन्ट यू टू हॅव दिस. आता लॉकडाऊन असल्यामुळे कदाचित तुम्ही म्हणाल सर आम्हाला बाहेर जाता येणार नाही दुकानात वगैरे, हरकत नाही. मी तुम्हाला ग्रुपमध्ये याचे काही पेजेस सेंड करेल जे आपल्याला वापरायचे काही लेक्चर्स फोटोज काढून. ओके, जस्ट मेक शुअर की ते तुमच्या समोर राहतील, किंवा जर तुमच्या आजूबाजूला कोणी 12th मधलं असेल तर त्यांच्याकडनं बॉरो करा तुम्ही थोड्या वेळासाठी. वी वॉन्ट लॉग अँड अँटी लॉग टेबल, ओके, इन नेक्स्ट लेक्चर, सो दॅट वी कॅन स्टार्ट द लॉग अँड. मग मी तुम्हाला शिकवेन की हाऊ टू कॅल्क्युलेट बाय युझिंग लॉग. ओके, ठीक आहे, थँक्यू.